समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। कत्तल करण्याच्या उद्देशाने टेम्पोतून नेण्यात येणाऱ्या 41 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व इस्लामपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई वाळवा तालुक्यातील पेठनाका परिसरात केली आहे। या प्रकरणी संशयित पोलिसांनी सचिन निवास साळुंखे राहणार पेठनाका, सचिन विनोद वारे राहणार आष्टा, उमेश उर्फ राजू बापूसाहेब धुमाळ राहणार धुमाळवाडी तालुका शिराळा व दिलीप महादेव गायकवाड राहणार शिराळा यांना ताब्यात घेतले आहे। पेठनाका परिसरात गस्त घालत असताना दयानंद अकॅडमीचे समोर असणाऱ्या एका ठिकाणी गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आली असून त्यांची टेम्पो मार्फत वाहतूक होत असल्याची माहिती समजली आहे। त्यानुसार घटनास्थळी छापा टाकला असता पोलिसांना एका शेडमध्ये आणि नजीकच असणाऱ्या टेम्पोमध्ये दाटीवाटीने 34 जनावरे बांधली असल्याचे निदर्शनास आले। तसेच इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतच गोवंश वाहतूक करणारा एक टेम्पो गुन्हे अन्वेषणच्या दुसऱ्या पथकाने ताब्यात घेतला। त्यामध्ये 7 जनावरे आढळून आली आहे। कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 41 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। यापूर्वी संशयित सचिन साळुंखे यांच्यावर याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाचा कारवाईत सहभाग होता। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।